या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 30 सॉल्व करणार आहे. अ कॉन्व्हेक्स लेन्स प्रोड्यूस 4 टाइम्स मॅग्निफाईड इरेक्ट इमेज. तर एक कॉन्व्हेक्स लेन्स दिलेला आहे आणि तो 4 टाइम्स मॅग्निफाईड इरेक्ट इमेज फॉर्म करतोय. इफ द फोकल लेंथ ऑफ द लेन्स इज 20 सेंटीमीटर, फोकल लेंथ 20 सेंटीमीटर दिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ द इमेज डिस्टन्स इज, तर आपल्याला इमेज डिस्टन्स या ठिकाणी फाईंड करायचा आहे. हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जो ऑप्शन आहे ए ते आहे 25 सेंटीमीटर, बी ऑप्शन आहे 45 सेंटीमीटर, सी ऑप्शन आहे 60 सेंटीमीटर आणि लास्ट ऑप्शन आहे डी, तो आहे 15 सेंटीमीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर ते सॉल्व करूया आणि मग आपण डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॉन्व्हेक्स लेन्स दिलेला आहे आणि तो 4 टाइम्स मॅग्निफाईड इरेक्ट इमेज तयार करतोय. तर या ठिकाणी इरेक्ट इमेज तयार होत आहे. मग आपल्याला दिलेला आहे इमेज डिस्टन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स, म्हणजेच आपल्याला दिलेला आहे यम दिलेला आहे आणि हा मॅग्निफिकेशन तो दिलेला आहे 4 टाइम्स दिलेला आहे. ओके, मग याचा अर्थ काय, इमेज डिस्टन्स आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स आपला 4 टाइम्स भेटेल. त्यानंतर याची फोकल लेंथ दिलेली आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणून कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आपण फोकल लेंथ नेहमी कसा घेतो, पॉझिटिव्ह, आणि त्याच्या जागी कॉन्केव्ह जर असता तर तो कसा घेतला असता, निगेटिव्ह. ओके, तर आपल्याला फाइंड करायचं आहे मॅग्निट्यूड फाइंड करायचं इमेज डिस्टन्सचं. ओके, व्ही आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे, पण त्याचं काय करायचं आहे, मॅग्निट्यूड आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग याच्यासाठी आपण यूज करू लेन्स फॉर्म्युला. बाय युझिंग लेन्स फॉर्म्युला. आता लेन्स फॉर्म्युला जर या ठिकाणी आपण यूज केला, काय तर लेन्स फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. ओके, तर एफच्या जागी एफची व्हॅल्यू टाकून द्या. एफच्या जागी आपण टाकणार आहे 20. आपल्याला इमेज डिस्टन्स फाइंड करायचं. मग काम करायच्यावरून ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण या ठिकाणी फाइंड करून घेऊ. 4 यूच्या जागी या, u 4च्या जागी या, म्हणजे आपल्याला काय भेटणार तर v डिवायडेड बाय 4, म्हणजेच आपल्याला काय भेटेल तर u भेटेल. ओके, मग ती व्हॅल्यू आपण पुट करून टाकू. इमेज डिस्टन्स फाइंड करायचं तो तसाच लिहिला, मायनस 1/u, यूच्या जागी काय टाकलं तर v डिवायडेड बाय 4. आता 4 जो आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, नंतर आपण त्याला काय करू तर न्यूमरेटरला घेऊन टाकू. मग हा झाला 1/20. 1/20 इज इक्वल टू 1/v मायनस 4 डिवायडेड बाय करायला v झाला. ओके, आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे आपण काय करणार सबट्रॅक्शन. मग झाला 1/20 इज इक्वल टू 1 मायनस 4 झाला -3 डिवायडेड बाय v. आता याला मल्टिप्लाय करून घ्या, 1 इंटू v आणि राहिला -3 इंटू 20. -3 इंटू 20 काय आलं तर -60 सेंटीमीटर. पण आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड फाइंड करावं लावलं. मग मॅग्निट्यूड ऑफ v जर घेतला तर तो भेटेल आपल्याला किती तर 60 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इमेज डिस्टन्स असणार ते किती असणार, 60 सेंटीमीटर इतकं असेल.